आरपीआयचे नवे महायुतीचे नेते माझे मित्र रामदासजी आठवले या परिवर्तन मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आमदार सुभाष देसाई, या सभेचे अध्यक्ष शहाजी कांबळे, या सभेचे स्वागत अध्यक्ष श्री उत्तम कांबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या विराट सभेला उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत मला सगळं वातावरण निळं दिसतं, निळं निळं. आज कोल्हापूर नगरी निळ्या झेंड्याने सजलेली आहे आणि हे मैदान तर निळ्या झेंड्याने फुललेलं आहे. माझ्या मनात विचार आला की रामदासजी एकट्या आरपीआयचा परिवर्तन एवढा मोठा मेळावा आहे तर महायुतीचा केवढा मोठा मेळावा होऊ शकतो. हा मेळावा तुम्ही यशस्वी केला आहे याबद्दल आरपीआयच्या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं मी जाहीर अभिनंदन करतो. खरं म्हणजे मला हे मीडियाला सांगायचंय, हे फोटो काढा आणि चव्हाणाला आणि पवाराला पाठवा, त्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना सांगा भीमशक्ती काय आहे ते. माझा रामदास आठवलेवर तुमच्यावर फार राग आहे, कारण तुमच्यामुळेच त्यांना सत्ता मिळाली. तुम्ही त्यांच्याबरोबर नसतात तर त्यांना सत्ता मिळाली नसते. केवळ आरपीआय त्यांच्या सोबत होतं म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता या महाराष्ट्रावर 15 वर्ष आहे. रामदासजी तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही त्यांच्यावर निष्ठेने राहिलात, पण शिर्डीमध्ये तुमच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला का नाही आज जनतेला सांगा. जर तुमच्या मतावर त्यांचे खासदार आमदार येऊ शकतात तर शिर्डीतून रामदासजी का नाही निवडून आले? दगा झाला तुमच्याशी, दगा. आणि रामदासजी आठवले यांची खासदारकी गेली तर घर सोडावंच लागतं. त्यांनी सोडलं असतं, परंतु यांचं सामान बाहेर काढलं. ह्याचा मला तुम्हाला राग आहे का नाही, पण मला फार राग आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आरपीआयच्या नेत्याचं सामान बाहेर काढलं त्यांना सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. रामदासजी तुम्ही सांगा या कांग्रेसला आणि राष्ट्रवादीला, भीम शक्ति का तुमने घी देखा है लेकिन बड़गा नहीं देखा है. तुम्ही आमचं समर्थन बघितलं, आमची शक्ती बघितली आणि आमच्या शक्तीच्या जोरावर सत्तेत गेलात, पण सत्तेच्या शिडीवरून चालत गेलात, ती शिडी तुम्ही ढकलून दिली. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दुसरा तिसरा काही नसून ही बेईमानाची औलाद आहे. ह्या बेईमानाला तुम्ही माफ करणार का, हा माझा सवाल आहे. माफ करणार का तुम्ही? माफ करणार का या बेईमाना?